सावनिया टाकी घाये पाषाण देवाची झाला पाहे पाषाण देवाची झाला पाहे तयारीती दृढ मन तयारीती दृढ मन गरी साधाय कारण गरी साधाय कारण तयारीती दृढ मन तयारीती दृढ मन बाणशस्त्र साहोनी गोळी बाणशस्त्र साहोनी गोळी शूरा ठाव उंच स्थळी तयारीती दृढ मन तयारीती दृढ मन गरी तुका म्हणे सती अग्न न देखे जा रीती तयारीती दृढ मन तयारीती दृढ मन गरी साधाय कारण गरी साधाय कारण तयारीती दृढ मन तयारीती दृढ मन पंढरीनाथ नमो
विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान नमो चंद्रभा नमो कुंडलिका नमो चंद्र नमस्कार माझा पांडुरंगा ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्ती सोपान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती दुबळारची तसे म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारा तुका म्हणे आता आपुल्या सायासी तुका म्हणे आता आपुल्या सायासी आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे सद्गुरुनाथ महाराज की साहोनिया टाकी घाई पाषाण देवची झाला पाय तयारीती दृढ मन करी साधाया कारण पान शस्त्र साहोनी गोळी शुरा ठाव उंच स्थळी तयारीती दृढ मन तुका म्हणे सती अग्न न देखे ज्या रीती तया रीती दृढ मन करी साधाया कारण सेवेच्या निमित्ताने चिंतना करता तुकाराम महाराजांचा अभंग तुमच्या समोर ठेवलेला आहे. आवाज येते का बाहेर? तर पूर्वी काही या अभंगावर म्हणजे हा अभंग आता पहिल्यांदाच तुमच्या समोर चिंतनासाठी घेतला. फार पूर्वी याच्यावर एकदा कीर्तन केलं होतं. अभंग चिंतनासाठी तुमच्या समोर ठेवण्याचं कारण तुम्ही सगळे परमार्थी परमार्थी म्हणजे हा संसारातच गुंतलेले पण मग एवढे म्हणजे किमान मग जपासाठी तरी टाइम काढता. काही एवढा जास्त फरक नाही समजा पण तरी पण मग तुम्ही धार्मिक कार्यक्रमासाठी वेळ काढता. पारायण करता. आपला जप तर रोजच असतो. कधी कीर्तन प्रवचन असलं तर त्यालाही हजेरी लावता. बाहेर तीर्थाले पण जाण्याची वृत्ती आहे. 4 पैसे परमार्थी कार्यात देता, खर्च करता. म्हणजे मग ते म्हणतात ना दगडापेक्षा वीट मऊ. तुमच्या लक्षात आलं ना? जे काहीच करत नाही त्यांच्यापेक्षा तुम्ही काहीतरी करता. तसं भरपूर करता. फक्त गोष्ट अशी आहे की जेवढं करता ना तितक्यानं बरं नाही होत. आलं लक्षात? म्हणजे हे वाया न जाणार आहे. आपल्या जवळ जो वेळ आहे तेवढ्या वेळात हे सगळं करता करता
आपण काही शेवटावर पोहोचणार नाही, कारण दिवस कमी राहिले. आणि दिवस कमी राहिले ना तर आम्हाला 50 बोलू गेल्या ना आता होऊन सगळ्याच्या. मग दिवस कमीच राहिले का नाही, दिवस राहिले कमी. आणि परमार्थाचा शेवट भरपूर लांब आहे. मग आता गोष्ट कशी आहे की तुम्ही जे देवधर्म करता यात जर स्पीडनं चालले तर या जन्मात तर काही शेवटाला पोहोचणं तुमच्यासोबत मलाही घ्या. आता या जन्मात तर काही शेवट गाठणं शक्य, पुढच्या जन्मात पाहू. तर आपल्या बापदादाने ठेवले पुढचा जन्म ठेवलेला आहे माणसाचा. केलं तर या केले होते याची जन्मे, केलं तर याच जन्मात. माणसाचं शरीर सुटलं आणि इतर शरीर भेटले त्या जन्मात ही गोष्ट शक्यच नाही आहे. त्या जन्मात परमार्थच करू देत नाही. एखादं कुत्र जर येऊन बसलं प्रवचन ऐकासाठी, खरंच इमानदारीने तुम्ही त्याला बसू देसाल का इथे? का एखादी गाय आली बाबा प्रवचन ऐकायचं, येऊन बसली मंदिरात का मंडपात, तुम्ही सहन करसाल का? एखादा बाबा आला, मग दुसऱ्या मंदिरात बाबा आम्ही चाललो म्हणजे याचा अर्थ काय? मनुष्य शरीर सोडून इतर शरीर, मग त्यावेळी पहिले जरी देवा धर्माचे संस्कार असतील आणि त्या संस्कारानं ते मंदिरात मंडपात आले तरी त्यांना उभं केलं जात नाही. कुत्र्यानं प्रवचन ऐकलं म्हणजे त्याला काही समजते का? त्याला ऐकू येते, पण काय चालवायचं त्याला समजते का? गाईला मोठे मोठे कान असतात, ऐकायची शक्ती आहे, पण ह्या गोष्टी तिला समजतात का? पण हे कोणाला फक्त माणसाच्या शरीरात आहे. आणि आपण या रस्त्यानं चालणं सुरू केलं पण स्पीड लयच कमी आहे. स्पीड कमी काय म्हणावं, हे चालणंच नाही, आपलं घुसणं चाललं. बिना पायावाल्याचा का पायावाला कसा घुसत घुसत चालते तसं आपलं घुसणं. आणि बाप मुक्काम हा दूर आहे. तर असा विषय आहे. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं मार्गदर्शन या अभंगात तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. थोडंसं ते लक्षात यावं, समजावं म्हणून. आता तुम्ही सगळे परमार्थच करणारे असल्यामुळे तुम्हाला काही चिल्लर गोष्टी सांगायचं काम नाही. एक राजा होता आणि एक राणी होती, त्यामुळे सासूच्या आला धोंडे घासाठी जवळ. आता ह्या काही गोष्टी सांगायचं काम नाही तुम्हाला. तुम्ही आहा या रस्त्यावर तर परमार्थच समजला पाहिजे, साधना समजली पाहिजे, म्हणून हा अभंग तुमच्या समोर ठेवला. अधिक महिना आहे, मंदिरात पोथी वगैरे होती आणि त्या पोथीचा आज झाला समजा, आज समारोप आहे, अन्नदानाचा कार्यक्रम आहे. म्हणून मग अन्नदान, त्याला सोबत जप आणि त्याच्यासोबत थोडंसं परमार्थाचं चिंतन. उजळलं तर उजळलं एखाद्याचं भाग्य, आली तर आली एखाद्याच्या लक्षात गोष्ट. तसं तर साऱ्यानं नरकात जायचंच ठरवलेलं आहे, अधोगतीला जायचं पूर्ण प्लॅनिंग करेल आहे. त्याच्यामुळे तिकडेच जायचं ठरवलं बरं आहे आपलं तिकडेच. कारण देवा धर्माच्या रस्त्यानं एखादा भेव लागते, नरकाच्या रस्त्यानं हाही लाटच्या लाट आहे, पॅक गर्दी, चालायचं कामच नाही, लोकच चालवतात. असा तो रस्ता आहे, त्याच्यातही आपली तिकडे जायची काय वृत्ती आहे. पण किमान आता गळ्यात माळ आहे, थोडी समज आहे, तर आपला रस्ता भटकू नये आणि आपल्या रस्त्यावर ठाम राहून थोडासा आपला वेगही वळाव करता हे चिंतन तुमच्या समोर मांडायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात 3 दृष्टांत दिले, आणि 3 दृष्टांत म्हणजे उदाहरण, 3 उदाहरण देऊन हा विषय समजावून सांगितला. म्हणजे परमार्थात कसं राहावं लागते, परमार्थात कसं करावं लागते. तर या अभंगात एक सहन, परमार्थातली फार मोठी गोष्ट आहे सहन करणं. त्या अभंगात कसं सहन केलं पाहिजे थोडस हे चिंतन मांडलेलं आहे. आणि त्याच्यासाठी पहिलं उदाहरण देतात. साहोनिया टाकी घाला
बाहेर आवाज येते का? आवाज येते बाहेर. साहोनी टाकी घाई पाषाण देवाची झाला पाहे पाषाण देवाची झाला पाहे देवाची ती दृढ मन करी साधाया कारण तया दृढ मन करी साधाया कारण साहोनिया टाकी घाये पाषाण देवाची झाला पाय. तुकाराम महाराज म्हणतात दगडाचा देव झाला. दगडाचा काय झाला किंवा दगडाचा देव बनवला, ज्याला आपण मूर्ती म्हणतो. बरोबर आहे. मूर्ती कशाची बनवली? दगडाची. हा, तर मग दगडाचे प्रकार आहेत. मग वेगवेगळ्या दगडापासून मूर्त्या बनवल्या जातात. मूर्ती बनवावं लागत नाही. एका शिल्पकाराले आणि एका जणांना म्हटलं, का हो तुम्ही फारच सुंदर मूर्ती बनवली हो. काय सुंदर मूर्ती बनवली हो. काय चेहरा, काय नाक, काय डोळे, काय शरीराचे ठेवण, खूपच चांगली तुम्ही मूर्ती बनवली हो. तर त्या शिल्पकारानं असं सांगितलं, मी मूर्ती नाही बनवली. पण मग मूर्ती दगडामध्ये अगोदरच होती, फक्त तिच्या आडवं जे आलं होतं ना ते मी काढून टाकलं. गोष्ट खरी आहे का नाही? मूर्ती बनवावं लागत असते दगडाची, का ते दगडात असतेच अगोदर. मातीची बनवावं लागते, पण दगडाची मूर्ती बनवायचं काम नाही. ती दगडात आहेच, फक्त तिच्या समोर जो टाकाऊ भाग आहे तो काढून टाकावा लागते. हा, मग तो टाकाऊ भाग कशाने काढला जाते? ते कशाने काढला जाते टाकाऊ भाग? त्याला टाकी म्हणतात. काय म्हणतात त्याला? टाके. टाकीमध्ये छन्न्या असतात ना त्या. पहिलं तर ते मूर्ती बनवायला घेतल्यावर हातोड्यानंच त्याच्या टिकऱ्या उडवत येतो, धाड 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 डायरेक्ट. आणि मग जसा जसा त्या दगडाला आकार येत जाईल तशा तसे त्याचे हत्यार बारीक होत जातात. सुरुवातले मोठं हत्यार राहते, आणि जसा जसा तो दगड आकार घेईल त्याचे हत्यार लहान 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 होत जातात. बरोबर आहे. आणि मग जेव्हा नाक, डोळे, ते केस, हात बीत करायचे तर मग तर बारीक. बरं, मग ते मूर्ती बनते कशी? ते मारल्या जाते असं आहे का नाही? त्याला टाकीचे घाव देणं म्हणतात. ते म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण प्राप्त होत नाही. हे शाळेमध्ये सुविचार वगैरे लिहिलेले असायचे. तसं साहोनिया टाकी घाये पाषाण देवाची झाला पाहे एक. कोणत्याही दगडाची मूर्ती बनवता येत नाही. बरं, त्याला जात पाहिजे, तो दगड जातीवंत पाहिजे. आता आपल्याही वावरात मोठे मोठे गोटे आहेतच ना, किंवा मग आता पहाडामध्ये तर लयच मोठी मोठी निघतात. नेला द्यावयाची मूर्ती करून तर नाही होत. का? त्या दगडाची लायकीच नाही, त्याची मूर्ती होणार नाही. करायला बसला तर मेहनत वाया जाईल, टाइमपास होईल, ते मूर्ती बनणारच नाही त्याची. बरोबर आहे. तसं जसं कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही, तसं कोणाकोणी देवधर्म होत नाही. देवधर्म करासाठी एक जातच पाहिजे. बरं, एक जातच पाहिजे, क्वालिटी पाहिजे. म्हणून तर भगवंताला गीतेत म्हणावं लागलं, हजारातून एखादा परमार्थाला लागतो. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित माम वेत्ती तत्वता. पुढे सांगितलं हजारातून एखादा.
आणि मग अशी एखादे जे जमा झाले त्याच्यातून एखाद्याला देव भेटते, तो भाग वेगळा आहे. पण हजारातून एक देवा धर्माला लागते. 999 हे मग बडलावरचे गोटे होते. आलं का लक्षात? हे कोणते दगड होय? जे इकडे तिकडे पडलेले आपल्या वावरातल्या धुऱ्यावरचे बांधावरचे गोटे होय. म्हणजे हे आकार घेत नाही, त्याला आकार येतच नाही. कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही. परमार्थ करायला जात लागते. हा, आणि माहित आहे का, परमार्थ केल्याचा आनंद भेटायला पण एक जात पाहिजे. हरिपाठात माऊली म्हणतात, नामामृत गोडी वैष्णवा लादली म्हणतात. गोडी म्हणजे आनंद, नामामृताचा आनंद. आपण जप करासाठी बसलो, नामस्मरण चालू आहे आणि ते नाम घेताना अंतःकरण भरून आलं. डोळ्यासमोर देवाची मूर्ती उभी राहिली, डोळ्यामध्ये अश्रू तरारले, हा, एक चित्त होऊन गेला, काळ वेळेचं भान राहिलं नाही. याले म्हणतात नामाची गोडी. लागते का मग? आपलं घड्याळाच असते. यावर का मना शेवटची बस झाला. आता सकाळी कीर्तन, संध्याकाळी प्रवचन सुरू आहे. त्यात लाई नाही गेली मधात, गरमी नाही का, घ्या उरकून. घ्या उरकून याचा अर्थ आपण त्या जातीचे नाही. हा, आता घरी लाईन जात नाही का बरं? मग आता घरात लाईन गेली म्हणून काय संसार सोडून चालला जाते कुठे? काय करते? तिथेच बसते, चिकचिक चिकचिक करत बसते फक्त. हिची बहीण लाईन, याले फोन लाव, त्याले फोन लाव. पण मग हिची कसं, वैष्णव ही एक जात आहे आणि त्याले नामाचा आनंद आहे. आपल्याला जर नामाचा आनंद प्राप्त होत नसल, काही जणाले होतच असेल बरं, हे सगळ्यालाच होत नाही असं नाही, तर समजावं की आपण या जातीमध्ये गेलो. आता तर कोण्याही दगडाची मूर्ती होत नाही. तर त्याच्यासाठी काय पाहिजे? पुढे सारखा दोष टाका, तो इकून बसणार आज रे. ठीक आहे, बसतो आता, कोण नाही. तर आणि मग आता ज्याची मूर्ती होईल असा दगडही आपण आणला. असा दगड आणला, संगमरवर आहे किंवा आता तर वेगवेगळे दगड निघाले, त्याच्यात एक काळा, पांढरा, लाल, हे सगळे दगड आहेत. मग जेव्हा ते त्याले आकार घडवासाठी किंवा त्याची मूर्ती बनवासाठी जेव्हा त्याले छन्नी हातोड्यानं जेव्हा ठोकलं जाते, जेव्हा ठोकलं जाते ना, त्यावेळेस त्या दगडाले ते छन्नी हातोड्याचे रट्टे सहन करावे लागतात. कोणाले? दगडाले. त्याला ते सहनच करावं लागते. सहन करणं म्हणजे काय? फुटाले जमच नाही. मूर्तीचा असा आकार आला, आता शेवटचं काम चाललं, बारीक डिझाईन काढणं चालली, पण मग त्या दगडाचं अवसान सुटलं, दगड त्याला चिरा पडला किंवा तो तडकला का हातच खाली घेऊन पडला का नाकच तुटलं. आता एवढी मोठी 2-3 फुटाची 4 फुटाची मूर्ती आहे, फक्त नाकच खाली घेऊन पडलं तिचं, दुसरं काही नाही झालं, फक्त ते नाकच खाली घेऊन. आता तरी मंदिरात मांडल्या जाते का? नाकच तर गेलं. 3 फुटाची मूर्ती जशीच्या तशीच आहे, नाक इतका असा तो भाग गेला, पण ती भंगली. सहन केल्या गेलं त्याच्याकडून, ते रट्टे, ते घाव त्याच्याकडून सहन झाले नाही. कानाचाच तुकडा पडला का हातच खाली आला, म्हणजे थोडा जरी, म्हणजे तिचे 2 तुकडे व्हायचं कामच नाही, थोडी जरी ती भंगली. म्हणजे सहन करणं म्हणजे काय? पूर्ण होईपर्यंत अवसान सोडायचं नाही, ते तळकली नाही पाहिजे, तिचा दगडाचा चिपोरा तुकडा उडला नाही म्हणजे तिनं सहन केलं. आणि मग एकदा का तिनं सहन केलं, मूर्ती बनलो बिलकुल, तिनं ते सगळे टाकीचे हातोड्याचे घाव तिनं सहन केले आणि मूर्ती बनली. बापरे, मूर्ती बनल्यावर तिची किंमत होती, आहे का नाही? तिची किंमत होते. पुन्हा तिले आणून धान्यात गाळून ठेवल्या जाते. स्थापनेच्या अगोदर तिचा अभिषेक, सारं गाव एका जाग्यावर, तिच्यासाठी मंदिर बांधलं जाते, सिंहासन उभं केलं जाते आणि मोठ्या थाटा माटा दन जे जे कारात तिची स्थापना केल्या जाते. कधी कधी चालू आहे सगळं हे? 3 जर ते सगळे रट्टे सहन केले
सहन केल्यावर तिच्यासाठी मंदिर, सहन केल्यावर वादत गाजत तिची स्थापना. आणि एवढंच नाही, त्या मूर्तीच्या निमित्तानं 7 दिवसाचा सप्ताह. बरोबर आहे की नाही? 7 दिवसाचा सप्ताह हे त्या मूर्तीच्या नावानं हजारो लोकांले अन्नदान. पण कधी तिनं सहन केलं तर तिचा एवढा मान, एवढी रिस्पेक्ट, एवढा तिचा जय जयकार. पण तिनं जर ते टाकीचे घाव सहन केले नाही, तिचा जर तुकडा पडला, ती जर निखळली ना, मग काय होते? मग काय होत तिचं? मग ती काही कामाच राहिली नाही ना. मग तिले दुकानाच्या बाहेर, गावाच्या बाहेर फेकल्या जाते. तुकाराम महाराजच्या 2 कडवे आहेत. तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, टाकीचे घाव खाऊनही ते जगली, म्हणजे दुभंगली नाही. त्याच्या पडे पाया जन मग, त्याच्या पायावर लाखो हजारो लोक डोकं टेकवतात. कधी? याच्यातून जगली तर. पण मग याच्यातून जर जगली नाही, मग तिचं काय होते? काय म्हणतात तुकाराम महाराज? त्याच्या पुढे पाया जन्म मग. काय आहे? स्पष्टच प्रमाण आहे ना. गावाच्या बाहेर फेकून दिल्या जाते. आता पुरी मूर्ती व्हायच्या अगोदरच जर ते फुटलं, समजा लवकरच फुटते ना, समजा कधी कधी अर्धी निर्धी व्हायला लागली की वरचा आकार देताना दगड तळकून जाते. ते मोजक्याच मूर्त्या शेवट लोक तळकतात, पण हे अगोदरच तिथे 2 तुकडे होऊन जातात. मग ते ओझ कायसाठी? फुटली या जन कुलापुशी, तुकाराम महाराज म्हणतात. ते जर मूर्ती फुटली, तिले गावाच्या बाहेर फेकल्या जाते. लोक पहिले संडासले बाहेर जात जाय आणि त्याच्यावर बसून लोक संडास करतात. नाही तर मग त्याला ठोकून पुसतात. टमरेट जर नेलं नाही. फुटली या जन कुलापुशी, पण जगली तर त्याच्या पडे पाया जन मग. जसा हा दृष्ट, म्हणजे त्या दगडाले जगावंच लागते. जर जगला नाही तर त्याची काही चांगली सोय नाही. लोक संडास करतील, पण दुर्लक्षित जागेवर तर जाऊन पडते ना, त्याचा मान, त्याची कदर होत नाही. त्याप्रमाणे परमार्थात जर परमार्थ करणाऱ्यानं सहन केलं नाही, परमार्थ आहे. आणि परमार्थात अनेक विघ्न आहेत, अडथळे आहेत. आपण पुढे सांगू काय काय सहन करावं लागतं ते. पण त्यानं जर हे सगळं सोसलं नाही, सहन केलं नाही, तर मग त्याची किंमत होत नाही. पण परमार्थ करताना त्यानं जर सगळं सोसलं, सगळे वार अंगावर घेत घेत एक एक पाऊल समोर चालत गेला, पण त्यानं का परमार्थाचा शेवट गाठला, त्याच्या पडे पाया जन्म. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. जगाचेच नाही, अजूनही पुष्कळ आघात सोसतात. की शेवटी आपण त्याचं चिंतन करू, काय काय सहन करावं लागते. लक्षात आहे आपल्यात सहनशीलता. म्हणालेच आपण परमार्थिक आहोत, सहनशीलता 0 आहे आपल्या अंगात नाही. आणि परमार्थाचा शेवट गाठासाठी टिकावं लागते शेवटच्या क्षणापर्यंत परमार्थात. का हो, तुम्ही दिसले नाही मंदिरात, आपली काय गरज आहे आता, कारभारी दुसरे झाले तर आपल्याला कोण विचारते. फुटलं समजावे, फुटलं, याचा परमार्थ तळकला. लहान सहान गोष्टीने तळकतात, तिथून कमी होतात, बाजूला झाले ना. मग त्याचा आदर मान सन्मान, त्याच्या पुण्यतिथ्या कशा साजऱ्या होतील सांगा बरं. म्हणून दगडाले जसं जगावं लागते ना, तसं परमार्थ करणारे शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यात टिकावं लागते. लक्षात. तयारीती दृढ मन करी. त्या दगडासारखं आपलं मन कर्म म्हणतात. तयारीती दृढ मन करी. परमार्थ का सोपी गोष्ट आहे का? हातभर इकडे हातभर तिकडे असा परमार्थ नाही आहे. ते संसारात चालते. काय होते म्हणतात, थोडस इकडे का तिकडे, पण माणूस संसारात काटेकोर जगते. आणि देवा धर्मात काय होते म्हणतात, पंक्तीसाठीच आहे. आता कायले पीठ चाळ लागते म्हणतात. लोक कसं जेवणार आहे तू, मग घरी का बिना पीठ जायल्याच्याच पोया खात असता का तू? म्हणजे आपण देवा धर्मात सरळ सांगतो, काय करावं लागते आता, सार्वजनिक आहे.
इतकं काय बारीक पाहा लागते. घरी तसं करतो का आपण? तयारीती दृढ मन करी, त्या दगडासारखं कठोर होऊन अवसान धरून राहा लागते. हिम्मत सोडायला जमत नाही. कुठपर्यंत? साधाया कारण, जोपर्यंत आपण शेवट गाठत. कारण साधाया म्हणजे परमार्थाचा शेवट. का भगवान परमात्मा त्याच्याशी एकरूप होत नाही तो पर्यंत दगडासारखं व्हावं लागते. विचार करा तुम्ही किती सहन केलं, तुम्ही किती सहन करता. चला पुढचं उदाहरण देतात. बाणशास्त्र साहोनी गोळी, बाणशस्त्र साहोनी गोळी. शूरा ठाव उंच स्थळी, शूरा ठाव उंच स्थळी, उंच स्थळी, तयारी ती दृढ मान, तयारी ती दृढ मान. पंढरीनाथ भगवान की. दुसरं उदाहरण देतात शूराचं. शूर एका योद्ध्याचं उदाहरण देतात. बाण, शस्त्र, गोळी, साहोनी. युद्धाचा प्रसंग आहे. पूर्वी आमना सामना युद्ध व्हायचे. तसं महाभारतामध्ये युद्धाचे नियम होते. सूर्य उगवला तेव्हापासून सुरू, सूर्याचा अस्त झाला युद्ध बंद. मग रात्री काही नाही. मग रात्री इकडे आले तर काही नाही, इकडे भेटायला गेले तर काही. दिवसा एकमेकावर सर्कस, पण रात्री एकमेकासंग जेवण खावण हाशी मजाक. रात्री कोणी कुठे गेला त्याला काही हे करायचं. आता हे जुना काळ होता बरं, तेव्हा त्याला धर्मयुद्ध असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? धर्मयुद्ध. त्याच्यामध्ये धर्म होतं. त्याच्यातही पुन्हा बरोबरच्या सोबत युद्ध करायचं. म्हणजे पुढच्याची ताकद आपल्या एवढी असली पाहिजे तर त्याच्यासंग मुकाबला करायचा. पुढचा बिचारा कमजोर आहे, हा त्याच्यावर हत्तीसारखा, पुढचा बकरी सारखा, हा हत्तीवाणी, तर त्याला धर्मयुद्ध म्हणायचं. त्याला धर्मयुद्ध अधर्म म्हणायचे. त्याला जशा संघ रथावाला रथासोबत, घोड्यावाला घोड्यावाल्यासोबत, हत्तीवाला हत्तीवाल्यासोबत आणि पायदळवाल्यासोबत असा पूर्वी. पण मग शिवाजी महाराजांच्या काळामध्ये थोडं चेंज झाली पद्धती. त्याला गनिमी कावा अशी पद्धत आली. आता यवनाची सैन्य खूप मोठं आणि त्याच्यापाशी शस्त्रही चांगले आणि आधुनिक शस्त्रास्त्र. आणि शिवाजी महाराजांची सुरुवात, त्या मानानं सेना कमी, शस्त्र वगैरे नाहीत. पण मग आता एवढ्या मोठ्या सैन्यावर विजय कसा मिळवायचा? मग शिवाजी महाराजांनी नवीन युद्ध पद्धतीचा शोध काढला. त्याला गनिमी कावा असं म्हणतात. त्याला सांगू का, आजच्या भाषेत त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात. म्हणजे पुढच्याले पत्ताच नाही, पुढच्याले काही मिळ अचानक गपलतीत मनीमानसी नसताना, बेसावध असताना डायरेक्ट जाऊन तुटून पळायचं. आणि ते उठेपर्यंत, हत्यारा सावरेपर्यंत, कोण कुठून गेलं हे शोधेपर्यंत हे पळूनही जायचे आपलं काम करून. शिवाजी आता इलाजच नव्हता ना. अफजल खान 40,000 सैन्य घेऊन आला होता म्हणतात. 40,000. आणि त्याची किती हत्ती, त्याचे घोडे, केवढे शस्त्रास्त्र, तोफीचे गोळे सांगा. तुकारा आपल्या शिवाजी महाराजांवर तेव्हा ते नव्हते, ते तोफा नव्हते, पण तेव्हा तो तोफा घेऊन आला होता. काय टिकणार ते? वय काही नाही शिवाजी महाराजचं, काय 25च्या आत असतील महाराज. आणि यायच्या पैसे सैन्य फक्त 5,000. 5,000 40,000 मारले. 5,000 किती मारले?
40 नुसते मारले नाही, सब लुटून आणलं द्यायचं. म्हणजे अफजल खान नुसता मेला नाही तर शिवाजी महाराजाला श्रीमंत करून गेला. त्याचे शस्त्र, त्याचे हत्ती, त्याचे घोडे, त्याचा खजिना, त्याचं अन्नधान्य, त्याच्या तोफा, हे सब यानं लुटून. पण मग हे केलं कसं? आता ते मोकळ्या मैदानावरची गोष्ट ना होती. शिवाजी महाराजांनी त्याले जंगलात बोलावलं, पहाडी इलाक्यात बोलावलं, आणि त्या लोकांना सवय नाही. रस्त्यात वनस्पती हे सगळे थकून गेले सगळे. आजही मिलिटरीमध्ये जातात नाही तर मिलिटरीवाल्याले, मिलिटरीमध्ये पूर्ण जगातली मिलिटरी, बरं भारतातली मिलिटरी नाही, पूर्ण जगात ज्याले मिलिटरी मॅन व्हायचं आहे पूर्ण जगात, तर मिलिटरी मॅन व्हायच्या अगोदर त्याले एक किस्सा शिकवला जाते, हे समजावून सांगितलं जाते. पाकिस्तानची जरी मिलिटरी असेल तरी शिवाजी महाराजानं 5,000 सैन्य घेऊन 40,000 सेना कशी हरवली होती. पाकिस्तानात हे शिकवलं जाते, अमेरिकेत, सगळ्या देशात. त्याच्याशिवाय त्याला मिलिटरी मॅन होता येत. काय वैभव आहे सांगा बरं आपल्या लोकांचं. काय शिवाजी महाराजांना पायंडा पाडला सांगा बरं. कोणा जर वकील व्हायचं असेल ना तर सावरकर त्यानं समुद्रात उडी मारली, पण समुद्रात उडी मारून ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर लागले, आणि त्याचा पाठलाग करत इंग्रज सैन्य अधिकारी आले. आता गोष्ट अशी आहे, दुसऱ्या देशात जाऊन अटक करता येत नाही, म्हणून तर हे सगळे घोटाळे करणारे पळून जातात. काहून? तिकडे आले आपल्या पोलिसाला काही करता येत नाही, म्हणून तिकडे पळून जातात. घोटाळे केले की तिकडे अटक करता येत नाही. अटक करायसाठी तिथल्या पोलिसाचं सहकार्य पाहिजे. मग हे गेले तर फ्रान्सच्या काठावर लागले, आणि तिथे इंग्रजानं केली अटक यायला. तर सावरकरानं केस टाकली की दुसऱ्या देशात तुम्ही मला अटक कशी काय? तर तो खटला चालला होता. तर हे प्रकरण शिकवल्याशिवाय कोणाले वकील होता येत? पहा बरं आपल्या देशात कसे लोक होऊन गेले. चला आपलं जरासं हे गेलं, बाजूला विषय गेला. शूर, काही नावाचे शूर आहेत, ते कीर्तनकार उदाहरण सांगत जाय. एक जण बायकोच्या पुढे तलवार फिरायचा, जुना का बायकोच्या पुढे तलवार फिरायचा. ती बाई परेशान, अरे बोल लागल तलवार, जखम होऊन जाईल, हाताला लागल, डोक्याला लागल. तुमचं काय, तू काय समजतं, मी काय साधारण आहो? हा, जुना काळ राजे राजवाड्याचा. तिच्या पुढे ते म्हणे माझ्यासमोर फिरवल्यापेक्षा ते बाहेर लय धिंगाणा चालू आहे, धुमाकूळ युद्ध चालू आहे, जा एखाद्या राजाच्या बाजूनं, त्याच्या बाजूनं युद्ध करा, तिथे तुमचं पाणी दाखवा. तू काय समजतं? गेला. पण तिकून त्यानं का नाही हात तोडून आणले का हाताचा भारा बनवणार, इंदाचा खरा भारा असते, आणि टाकला बायको समोर, हे घे म्हणे, तू काय समजतं? ती म्हणे बा एवढे हात तोडून आणले आहे ना. मग ती अशी म्हणे, हात तोडल्यापेक्षा मुंडकीच कोण तोडून नाही आणले? हा म्हणे ते अगोदर दुसऱ्या नेले होते. मग आता याले शूर म्हणता येईल का? शूर बाप रे, त्याच्या उलट शब्द आहे गांडू, त्याला शंड म्हणतात. युद्धाचा प्रसंग आला की शूराच्या अंगात असं रक्त संसरते, त्याचं असं रक्त सन 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 असतं, त्याचं रक्त आधी लगीन कोंढाण्याचं, म्हणजे रक्त सळसळते. म्हणजे युद्धाची वार्ता ऐकून शूराला आवेश येते, त्याचा अंग हालायला लागते. आणि युद्धाचा नाव ऐकून जे ढिले आहेत ना त्याचे हातपाय गळून जातात, त्याचे हातपाय काय पडतात? ढिले पडतात. तसं परमार्थात जे शूर आहेत, आणि परमार्थात जेव्हा युद्धाचा प्रसंग येते, कोणाकोणासंग युद्ध करायला लागते आता आपण सांगू पुढे ते, जेव्हा त्या संघ जेव्हा मुकाबला होते ना परमार्थातल्या शत्रू सोबत, तर त्याला आवेश चढते. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, हा आवेश चढते. आवेशानं अंगात सडसड होऊन सर्वाचा प्रतिकार करतो. 18व्या ज्ञानोबानं लई दिलं. घोड्यावर बसला तो, घोडा कोणता? हातामध्ये ढाल आहे, ढाल कोणती? तलवार कोणती? ते घेऊन निघाला म्हणतात. तो हा घुसला सैन्यात एकटाच, सगळे हरवले म्हणतात. म्हणजे शूराले युद्धाची गोष्ट ऐकून युद्ध प्रसंगी आवेश चढते. आणि
जो ढिला आहे किंवा ज्याला गांडू म्हटल्या जाते, युद्धाचं नाव ऐकून त्याचं अवसान कसते, तो ढिला पडते. तर परमार्थात असे आहेत. पंगत आली, बाबा मला तर लय करा वाटते, पण यावर्षी बघितलेच नाही आला. हा तो आहे, हा परमार्थातला ढिला होय. का हो भागवत चालू आहे ना, लय मन आहे हो यात, लय वाटते, पण उन्हाचं काय करा. हा कोणता आहे परमार्थातला? का हो चला ना वारीले, तीर्थाला चालना. आपले पाय साथ देत नाही म्हणतात. मग गाडीनं तीर्थाला चला, पैशाचा बजेट नाही म्हणतात. तुम्ही भरता का? म्हणजे परमार्थाची क्रिया आली की यायचे हातपायाचे थरथर 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 करतात. आणि जो शूर आहे आणि त्याले परमार्थ करायची संधी भेटली, पाप त्याले आवेश चढते. देवानं संधीच दिली. योद्ध्याले युद्ध करायला भेटणं म्हणजे फार मोठी संधी आहे. ज्ञानेश्वरीत मस्त लिहितात, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, या श्लोकावर लिहितात. अरे युद्ध करायचं चानच भेटणं क्षत्रियाले, अरे क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, खूप पुण्य केलं असेल ते जीवनामध्ये असा योग येते. तुमच्या लक्षात आलं ना? शूर. आणि गोष्ट अशी आहे, युद्धात मेला तरी फायदा, आणि योद्धा युद्धात जिंकला तरी फायदा. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसे महिम. शूर जर युद्ध त्यानं जर जिंकलं तर मग त्यानं ते सगळी जमीन काबीज केली ना, तो एरिया काबीज केला, म्हणजे मग आता तो जमिनीचा उपभोग घेऊ लागला, त्याला संपत्ती प्राप्त झाली. पण जर युद्धात तो मरण पावला तर मग त्याला स्वर्ग प्राप्त होते. त्याच्या गळ्यात माळ नाही, मटण खाणार आहे, दारू पिणार आहे, सब धंदे करणार आहे, मरणाचे आयुष्यभर कुटाने करेल आहे. पण युद्धात वीर गतीले प्राप्त झाला तर त्याच्या मागच्या कर्माचा हिशोब होत नाही. युद्धात मारल्या गेला म्हणून डायरेक्ट त्याले स्वर्गात. पांडवाचंही सैन्य युद्धात मारल्या गेलं, म्हणजे धर्माची बाजू होती. पण कौरव युद्धात मारल्या गेले, याची अधर्माची बाजू होती. आणि मग धर्माच्या बाजूने लढून मेलेले तेही स्वर्गात, पण अधर्माच्या बाजूने लढून मेलेले तेही स्वर्गात. तर कालांतराने पांडवांनाही शरीर सोडले तर तेही सगळे स्वर्गात. तक्रार केली धर्मराजानं, म्हणजे हा कोणता न्याय आहे? या लेखायनं आयुष्यभर त्रास दिला आम्हाला, मरणाच्या झंझटी कुटाने केले, एवढं छडछड छडलं आम्हाला. पण मेल्यानंतर दोघांना जर एकच गाठी भेटत असत तर आम्ही आयुष्यभर पुण्य केलं, याचा फायदा काय? पण याने आयुष्यभर वाईट वागले तर त्याचा काय मतलब आहे? कारण स्वर्गच भेटलं ना. दुर्योधन स्वर्गात गेला होता पांडवाच्या अगोदर, हे नंतर गेले तो स्वर्गात पाहायला. भीमाचा दिमागच खराब झाला. तो का आयुष्यभर वेळा झंझटी करून तुला का तक्रार केली इंद्रासमोर. तर गोष्ट अशी आहे, वीर गतीने गेला म्हणून स्वर्गात जातो, पण मग युद्धात मेल्यावर त्याचं जे पुण्य होते तेवढ्या पुण्याचं फळ भोगलं त्यानं. वीरगतीला गेला, ते पुण्य त्याचं भोगल्या गेलं की मग त्यानं आयुष्यभर काय कुटाने केले ते पाहून मग त्याला पुन्हा रिटर्न दुःख भोगाले पाठवल्या जाते. तर कालांतरानं दुर्योधन नरकात गेला होता. धर्मराजाने एक गलती केली होती, एकदा खोटे बोलले होते ना, तर दुर्योधन नरकात. आणि मग धर्मराजाला सांगे पाप भोगता का पुण्य? धर्मराज म्हणजे मी पापच करेल नाही. तुम्हाला नाही माहित, इथे नोंद आहे ना, तुम्ही काय कुटाणा केला, रजिस्टर थोडी खोटं बोलते, सही शिक्का आहे ती. मग काय पापाचं फल? काही नाही, टूरवर चाला म्हणे नरकाच्या. कोणा टूरवर झाला? नरकाच्या. आणि नरकात घेऊन गेले धर्मराजाने. जसे धर्मराज विमानात येताना दिसले ना दुर्योधनाले, हा दुर्योधन तिथे झोडपेखोर आला होता. जसे धर्मराज येताना दिसले आणि त्याला लय लाज वाटली. दाविना लाजेने मुख धर्मा. त्याला आयुष्यभर आपण छळलं आणि तो विमानात बसून येऊ राहिला आणि आपण कुठे आहोत? नरकात. काय याला तोंड दाखवा आता? तोंड कसं दाखवा आपण? मग आता हो पण झोडपे देणं चालू व्हायचं, दिसणार धाव. तर या दुर्योधनानं बुडी दिली कुंभ पाकी दुर्योधने.
तिथे नरकाची नदी वाहत होती. नदी आहे, तिला वैतरणी म्हणतात. सगळ्या घाण वस्तू, लघवी, संडास, वीर्य, रक्त, नख, केस, मासिक विटाळ, पू, सगळ्या घाण वस्तू अशी काठोकाठ नदी वाहत होती. पण त्या नदीत बुचक्या दिल्या जातात. तर धर्माले तोंड दाखवायची लाज वाटली म्हणून यानं लेखानं बुचकई घेतली, त्या नरकात बुचकई घेतली. बुडी दिली कुंभ पाकी दुर्योधने, दाविना लाजेने मुख धर्मा. बाप, धर्मराजानं पाहिलं होतं की हा तर आपलाच पट्ट्या आहे. धर्मराजाच्या मनात ते वैर नव्हतं, ते अजात शत्रू होते. तो वरच ये नाही तर विचार करा कुठे कुठे गेला असाल, तो माल मसाला कुठे कुठे गेला असेल. त्याच्यात गेला पण तोंड दाखवलं नाही. तर त्याला बाहेर काढासाठी धर्मराजाने हात घातला होता. काय घातला होता? असा हात घातला, त्याची शेंडी धरली आणि त्याला वर काढलं. पण त्याला वर काढासाठी धर्मराजाचा इतका हात भरला ना, तर ते म्हणे काओ माया हात काऊन भरला? पण तुम्ही खोटं बोललं म्हणून इतका भरला. अरे म्हणे वा, देवानं खोटं बोलायला सांगितलं म्हणून बोल, ते कोणी बोलायला सांगू मग इतका भरला. आता देवानं खोटं बोलायला सांगितलं मग इतका भरला. तेरा क्या होगा रे कालिया. दिवसभरात तर काही खऱ्या संगत काही संबंधच नाही आपला. तर काय काय भर त्याच्यात भिजू घालतीन का मुळू घालतीन देव जाणे. पण काही लाज वाटत नाही आपल्याला. सब पोडगे व्हायला ऐकायचं सोडून द्यायचं. या आपण परिणाम आपण सिरियस घेत नाही गोष्ट आहे. शुरा ठाव उंच असते. युद्धामध्ये योद्ध्याला मग किती वेदना हे होतात. कुठून बाण आला सहन करा. एखादं कोणतं शस्त्र, तलवार, भाला तो लागला सहन करा. किंवा बंदूकची गोळी लागली, सगळं त्याला सहन करावं लागते. त्याला का असा स्वर्ग भेटते का? त्याला पृथ्वीचं राज्य का असंच भेटते का? युद्धात त्याला हे सगळं सहन करावं लागते. सगळं सहन करावं लागते. बाण, शस्त्र, साहुनी, गोळी. आपण तानाजी मालुसरेचं ऐकलं का नाही? का युद्ध झालं, हात तुटला, ढाल तुटली. ढाल तुटल्यावर मग आता ते उदयभान मोठा पराक्रमी. मग आता त्याच्या तलवारीचे वार कसे घ्यायचे? तर हाताले शेला गुंडाळला. शेला गुंडाळून त्याचे तलवारीचे वार झेलणं सुरू केले. आता हातावर ते तलवार, हड्डीचे तुकडे पाडणारी तलवार एका गावात. पण एवढा बलाढ्य योद्धा, सांगा बरं किती वार झाले असतील तानाजी मालुसरेवर? किती वार झाले असतील? पण सब सहन केले. किल्ला घेतला आणि त्यानंच ते सगळं सहन केलं. तानाजी मालुसरे वारले, पण त्याचं नाव आहे का नाही आज? इतके वर्ष झाले, त्यातून 400 वर्ष झाले, आजही आपण अदबीनं त्याचं नाव घेतो. त्याचे पुतळे आहेत, त्याचा जय जयकार होते. का? त्यानं हे सगळं सोसलं. तलवार पाहिजे एक झडवा बाजला, बाबा रे मी चाललो. त्याची खूप इज्जत करते. त्याचा काय मान राहत. बाबा दगडाले जगाच लागते. जगला तर पूजा. हा, शूराचं जरासं बरं आहे. तो जगला तरी ऐश्वर्य, म्हणजे तरी त्याचा फायदा. तो मेला तरी त्याचा फायदा. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी. दोन्ही बाजूने त्याचा काय फायदा आहे. तयारीती दृढ मन. जसा एखादा योद्धा युद्धावर निघतो अवसान येऊन, पण युद्धात एवढे सगळे अंगावर घाव झाल्यावरही अवसान जाऊ देत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत का शेवटचा पुढचा वीर मारेपर्यंत टिकून राहतात रणांगणामध्ये. तसं परमार्थात राहायला लागते. एक तर आपला जीव जायपर्यंत, नाही तर पुढच्याचा जीव घेपर्यंत टिकून राहावं. आपण मरो का पुढचे मारणं? हो, म्हणून तर मिलिटरीवाल्याने रोज हात जोडावं. आपल्याला काय समजते? आपण बघता चौकात बसून गोष्टी करा. ते लोक -डिग्रीमध्ये त्या ठिकाणी संरक्षण करतात. राजस्थानमध्ये यावर्षी ऊन तपलं. बापा ऊन. राजस्थानमध्ये किती ऊन आहे, लोक मरतात उन्हानं. राजस्थानमध्ये लिंबाचा ट्रकच जाते डायरेक्ट. राजस्थानमध्ये त्या वाळूत जर यायनं पापड असा बुजवला म्हणतात, तर पापड भाजल्या जाते वाळून. एवढं ऊन असते. एवढ्या उन्हात पावसात
देशाचं संरक्षण करतात. आपल्याला काय समजतं या गोष्टी? आपण अजूनही हितभऱ्यासाठी हातभऱ्यासाठी भांडण, माई बायकोन माय काटते आणि माय वावर, जे लोक त्याची ती मानसिकता सेट आहे. कधी युट्यूबवर व्हिडिओ पहा, काय लोक होऊन गेले, बापरे. असाच मान भेटते का? ते जर तिथून पळाले तर कसं व्हावं आपलं? आणि म्हणून तर मिलिटरीसाठी पैसा पाठवला पाहिजे. आपल्या देशाचं संरक्षण करणारे त्या लोकांसाठी आपण काही ना काही केलं पाहिजे. ती पंगल घराचा जीव आहे, ती भावाला जीव घालत नाही, शेजाऱ्याला जीव घालायची मरी येते, तर ते काय जाणार आहे तिकडे? काय ते बाबा कठीणच काम. कसं व्हावं? असो, परमार्थ ते परमार्थ करणारा शूर आहे. आणि परमार्थ करता करता मेला, ठीक आहे, पाया जात नाही. पण शेवट गाठला, सगळा युद्ध करत करत गेला आणि शेवटावर गेला, मग तर काही पाहायचं काम नाही. दोन मेला तरी काही म्हणजे तरी फायदा, आणि शेवटच्या देव मिळेपर्यंत जिवंत राहिला तरी फायदा. पण युद्ध कोणा संग करावं लागते? एंडिंग वर सांगतो, तयारी ती दृढ मन. त्या शूरासारखं परमार्थ करताना मन मजबूत करावं लागते. लक्षात आपल्या तर असेच हात आहे. तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, सती तुका अग्न ना देखे जा रीती, अग्न ना देखे जा रीती, तयारी ती दृढ मन, तयारी ती दृढ मन, तुका म्हणे सती, अग्न न देखे जा रीती. सती पतिव्रता, प्राणेश्वरी आणि सती असे स्त्रीच्या संदर्भात काही शब्द आहेत. पतिव्रता कोण? सर्व भावे पती ध्यानी मनी. मनातही नवरा, ध्यानातही नवरा, सर्वस्व नवरा अशी जगणारी, नवऱ्याशी प्रामाणिक राहणारी, पतीची या मता अनुसरोनी ती पतिव्रता. त्याला पतिव्रता असं म्हणतात. आता पतिव्रता नाही तर पतिवर्ता येतात, म्हणजे नवऱ्याच्या वरच्या आहेत. तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला काही अक्कल नाही. पाना लोक कुठे चालले. आता ते ठीक आहे, आता हाय महादेव तसाच आहे बिचारा, काय करा. ती मानपान ठेवून तर हे लायकीचं पाहिजे. कुठेही पिऊन पडते, कुठेही लोयते, कोणाच्याही पुटाण्यात आहेच, कोणाही भांडणं त्याचं नाव पहिले आहेच, कामाच्या नावाचा काम करायच्या नावानं काही हे नाही, कटकटी झंझटी सुरू. तिनं तरी कुठं मान ठेवावं. ठीक आहे, व्यवहारापुरतं बोलावं लागते, घर आहे ते तर मग बोलावं लागते. पण रिस्पेक्ट, आदर नवऱ्याविषयी, बरं, ते जसा भेटला तसा, पण त्याच्याविषयी नितांत आदर, ती पतिव्रता. प्राणेश्वरी, प्राणेश्वरी म्हणजे नवरा गेला, मेला, हे शब्द कानावर पडले की लगेच जी शरीर सोडते, तिने प्राणेश्वरी म्हणतात. जयदेव प्रभूची भक्ती विजयात कथा येते, तर ते एका राजाच्या पदरी होते आणि त्या राणीचा भाऊ वारला, आणि मग तिची भावजाई गेली सती. तर जयदेव प्रभूची बायको काय म्हणे राणीले, ते म्हणे आता काय फायदा, तो तर कवाचा गेला म्हणे, आता ही पिटू राहिली म्हणे, दोघाची का भेटघाट होणार आहे आता, तो तर कवाचा गेला. नवरा मेला की जीव सोडला पाहिजे म्हणे, याले म्हणतात. तेव्हा दोघं नवरा बायको सोबत राहतील. अशा त्या जयदेव प्रभू मोठे संत,
त्याची लक्ष्मी अशी बोलून गेली. तर राणीला वाटलं हिची परीक्षा पाहावी, याने पाठवलं शिकारीले राजा संघ, आणि एका शिपायाला सांगितलं एखादं जनावर मार आणि त्याचं रक्त यायच्या कपड्याला लावून घेऊन ये. आणले ते कपडे रक्तानं माखलेले आणि येऊन सांगितलं राणीच्या म्हटल्यानुसार की जयदेव प्रभू शिकार करता करता पटले, त्याच्यावर हल्ला केला जनावरानं आणि ते मेले आणि कपडे दाखवले, पुरावा दाखवला. म्हटलं कीच बाईनं शरीर सोडलं. काय सोडलं बाईनं? आणि जयदेव प्रभू तर जिवंतच आहेत. मग ते पुढे लय मोठा गोंधळ झाला, राजा चिडला, त्याने आपल्या साधनेनगर बायकोले प्राणेश्वरी. आणि आता कलियुगात जस्ट 50 वर्षा अगोदर धोंडा महाराज देगलूरकर म्हातारे होते, तर त्याची समाधी आहे प्रदक्षिणा करता करता, आपण दाखवली पण असेल तुम्हाला पुंडलिकरायापासून निघल्याच्या नंतर. तर धोंडा महाराजाने शरीर सोडलं, घरी बाईल सांगितलं की बुवा गेले आपले. बुवा गेले म्हटलं की बाईनं शरीर सोडलं. प्राणेश्वरी पतिव्रता प्राणेश्वरी, तिसरा शब्द आहे सती. सती म्हणजे नवरा गेल्याच्या नंतर नवऱ्यासोबत नवऱ्याच्या चितीवर बसणं, का नवऱ्याचं मुंडकं आपल्या मांडीवर घेऊन बसणं, त्याला सती म्हणतात. कारण आपला देश सतीचा देश आहे. आपल्या देशामध्ये किती सती होऊन गेल्या, बाप किती सती. आमच्या परिसरात एक सती माता आहे. तीर्थयात्रेला नवरा बायको निघले, शेलू बाजारले मुक्काम पडला. जंगल होतं थोडस, तिथे मुक्काम पडला. गाव गुंड, तरुणबाई. आणि मग काय बसलं जायचं मन, त्यानं त्या नवऱ्याचा जीव घेऊन घेतला, मारला जंगलात गावाच्या बाई आलरानात मारून टाकला. आणि तिले घेऊन चालले उचलून, गुंड असते गावातले. मग ती म्हणे आता नवरा तर मारला माया, आम्ही काय करू शकतो आता, पण किमान आता नवरा असाच पडतो का जंगलात, हे त्याची अंत्येष्टी शेवटची क्रिया तर करू द्या, पेटवून तर देऊ द्या. आणि मग आता माया काय, मी तर आपला आता तुमच्या संग हाच. त्याला पटलं, त्याने लाकडं आणून दिलं, तर हिनं सरम रसलं, त्याच्यावर नवऱ्याने ठेवलं. आणि चाल लवकर. ते थांबा ना, आता पेटू दे द्या, कवटी ब्युटी तर फुटू द्या, थोडंसं पेटू दे द्या, मग आता तुमच्या संगच आहोत, सोबतच आहोत तुमच्या. तोपर्यंत ती प्रदक्षिणा मारायला लागली सरनाले. तर हेही बसले निवांत चिलमा फुगत. आता आपलीच आहे बा, आपलीच आहे, कुठं जाणार आहे आता. तिनं सरनाला ते चांगलं पेटू दिलं, ते दणदण, आणि तिनं फेऱ्या मारल्यावर डायरेक्ट सरनात उडी. आता काळाला धरून जाणार आहे, धावले पण काय काढतील. नवऱ्यासंग जोडून गेल्या. कोण लोटलं का, कोण जबरदस्ती केली का? नवऱ्यासोबत, मेलेल्या नवऱ्यासोबत सरणार उडी मारायची साधी हिंमत लागते का? आणि ते काय ते का पंच पकवान नाहीच, सरणार उडी मारणं काय म्हणजे काय ते का थंड्यागार पाण्यात उन्हात उडी मारली असं आहे का? ते काय होते पुढे, काय होते माणसाचं? माणूस पेटते तर किती वेदना होतात. उत्पत्तीचा चटका बसला, त्या तव्याचा धक्का लागला तर 4 दिवस बाई हात दाखवते, पायनं बापा. आणि इथे स्वराजी खुशीनं, स्वमनानं, म्हणजे स्वखुशीनं नवऱ्यासाठी सरळ उडी मारणं साधी गोष्ट आहे काय? तिने म्हणतात सती. तर आमच्या त्या आई साहेब, त्या आईचा हात नाही जळला, उजवा हात वरत असतं, हात जळला नाही, त्याच्या बांगड्या जळल्या नाही, हिरवा चुडा जळला आणि लुगड्याच्या मिऱ्या जळल्या नाही. आता एवढ्या आगीत कपडा कसा राहील सांगा बरं, बांगड्या कशा राहतील? म्हणून मग तिथे त्याचं मंदिर झालेलं आहे. आणि आजही त्याचे चमत्कार आहेत. मग आम्ही गेलो की पाया लागूनच त्याच्यात मोठा अधिकार आहे. तर कितीतरी सती होऊन गेल्या. शिवाजी महाराज सोबतही त्यांच्या पत्न्या सती जायला येतात, पुतळाबाई वगैरे मोठमोठे. भगवान कृष्णाच्या बायकाही सती गेलेल्या आहेत सती आपल्या देशात. मग हे पुढे बंद झालं. तर गोष्ट अशी आहे, सगळ्याच बाया नवऱ्या संग जात नव्हत्या बरं, अशा मोजक्या होत्या. पण मग पूर्वीचा काळ असा डबल लग्न करायचं नाही. आणि तू मग आता तुझ्या नवरा मेला, मग ते मरेना लहानपणातच 15-20 वर्षाचा असतानाच का मरेना, तू जगून काय करशील, तू आमचं काय तोंड करशील? मग होय तुझ्या नवऱ्या संग, अरे राम राम राम, तिने मरा नाही वाटे, जबरदस्ती घेऊन जायची आणि जबरदस्ती बायाले अग्नीत लोटून द्यायची. आपल्या देशात ही परंपरा होती. राजी खुशीने गेला तो भाग तर वेगळा, जबरदस्ती ती नाही करेन हे जबरदस्ती लोटून द्यायची. नवरा मेल्यावर तू काय करशील, आज तू धंदे केले तर मग आमचं तोंड काय होईल ना. आणि मोठमोठे बाशे लोटून द्यायचं, मोठमोठ्या बाशांना दाबायची झरणावर. बचावल्या तुम्ही द्यायचं झालं असं सांगा बरं, काय असेल बरं सांगा बरं. पण मला सांगा, जी स्वखुशीनं जाते, काय हिंमत असेल हो.
तुका म्हणे सती अग्न न देखे ज्या रीती. तुकाराम महाराज म्हणतात शेजेचा एकांत आगीपशी कडे. नवऱ्यासोबत एकांतात राहिली आणि तो जो आनंद आहे तो आनंद कधी ओळखू येते? आगीपशी. शेजेवर जेवढा आनंद होता नवऱ्यासोबत तितकाच आनंद जर सरणावर जाताना असल तर ती सती. आणि मग तिचं का मन कचलं मग बाद चाल हकाल. मग ती जळली तरी बाद आणि राहिली तरी की कामाची नाही. झाकली या डोळे अधपात आगीले पाहून तिनं डोळे झाकले समजा हे बाद झाली. आणि ती जळल्यावरही आता नवऱ्या संग जाणार. ती सती शब्दात ती बसत नाही. काय सांगा बरं कसं किती हिंमत लागत असेल बरं. सगळं माग असते हो. लेकरं माग असतात, सुना माग असतात, घरदार मायबाप गाव आपलं सब माग असते. पण सगळ्यावर पाणी सोडून वित्त गोताकडे आगी दे कोणी या सती अंगी रोमांच उठती म्हणतात. आग पाहिल्यावर हालत नाही भीत नाही. तिच्या अंगावर रोमांच, तिच्या अंगावर केस उभे राहतात त्या उल्हासानं. आगीची भीती नाही, अंगी रोमांच उठती. लेकरं रडतात, सुना रडतात, राहू द्या ना आत्याबाई नका जाऊ ना. पोरे म्हणतात मा धास लागते का. चेहरे सोयरे धारे म्हणतात राहू दे बिचारे काही जाऊ नको. वित्त गोताकडे न पाय न रडे. रडत जात नाही, रडणारी सती नसते. डोळ्यात थेंब नाही अश्रूचा एक. आठ उनी एका आणि उडी घाली म्हणे तुका. त्या नवऱ्याचा आठव करून डायरेक्ट सरनात उडी. तुका म्हणे सती. केवढं धैर्य पाहिजे बरं, केवढी हिंमत पाहिजे बरं. आणि सतीने मराच लागते. आगीत उडी म्हणजे काय मरणच आहे ना. त्या सतीसारखं तयारीती दृढ मन करी साधाया कारण. त्या सतीची जी मानसिकता असते अग्नीत उडी घेताना परमार्थ करताना ती मानसिकता पाहिजे. आपण तर घरच पाहतो बापा दिवसभर जर टेकडीवर राव तर आपल्या वावराचा काय वाव. महाराजाला काही धंदा नाही, बस आपलं माग 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 फिरणं. आणि आपण सांगितलं माग तिनं एकदा सतीनं पाहिलं आणि मग ती राग तिनं उडी जरी मारली त्याले काय तिची क्वालिटी घसरली, तिची किंमत कमी. तुम्ही पाहता देवाचं नाव आलं की लगेच इतके रुपये द्याव तर मग आपलं कसं व्हाव. आताच तर लग्न झालं. पंगत घालाव तर मग आपलं कसं व्हाव. तर आपलं कसं व्हाव जसं काय 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 जे म्हणजे काय यानं नोटाची धारच लावायला देवाच्या नावानं. काही विचार करा 12 महिन्यात देवाच्या नावानं किती पैसे उडवतात. जरा ह्याच्यावर किती उडवतात ते पहा. दवाखान्यात किती कमावतात ते पहा. हिवाळ्यात जायच्या मळ्यावर किती घालतात ते पाहून घ्या एकदा. आणि तुमच्या मेकअपवर किती उडवतात त्याचा हिशोब ठेवा. साबण, लोशन, क्रीमा, पावडरा, दात घासणं, प्रत्येक सणाले साडी, चपला. ब्युटी पार्लर मध्ये जात असता का? आता काय घासाल पुन्हा म्हाताऱ्या लग्ना बिग्नाच्या जाऊन आला असाल ना फिनिशिंग करून आला असाल. सांगा तिची काही नाही, तिची काही वाटत नाही. देवाचं नाव काढलं म्हणजे आपल्यात सतीसारखा आवेश आहे का? नुसता पैसा देणंच नाही आहे, दुसऱ्याही गोष्टी आहेत. आपला वेळ देणं किंवा संसाराचे विचार बाजूला घेऊन देवा परमार्थाच्या संदर्भात विचार करणं, त्याचं चिंतन करणं. काय सांगा बरं. तया आता सतीसारखं दगडाले जगाच लागते. फुटला की ढुंगानच पुसतात लोक. शूर जगला ठीक, नाही जगला ठीक, त्याच्याकडे दोन्हीचा त्याचा फायदा आहे. पण सतीले मरावंच लागते. त्याप्रमाणे परमार्थात जगावं लागते, सगळं सहन करावं लागते. मग काय काय सहन करावं लागते बरोबर ऐक जा. आता सगळ्या तुमच्या ह्याच कंप्लेंटी आहेत. एक तर घरच्याचा विरोध सहन करावा लागते. जेवढे चांगले परमार्थिक झाले की नाही त्याले अगोदर घरच्यानंच विरोध केला. चांगले जगदाळे घरून विरोध आहे. राम भक्त भरत विरोध कोणाचा? मायचा. प्रल्हादजी विरोध कोण केला? बापानं. विभीषण राम भक्त विरोध कोण केला? भावानं. प्रल्हादे जनक, विभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. तुकाराम महाराजाला विरोध
स्वतःच्या बायकोनं. तुम्ही सगळे पहा, जेवढे चांगले क्वालिटीचे एकनाथ महाराजांना विरोध सख्या पोरानं भावकी, सगळ्याला विरोध झाला बा, सगळ्याला विरोध झाला. उलट मला कधी तुम्हाला तुमच्या मनात विचार येत नाही का? तुम्हाला असं वाटते आपल्या आपल्या म्हणजे तुम्हाला असं वाटते ज्ञानेश्वर महाराजांना अवतार घ्या, तुकाराम महाराजांना अवतार घ्या, गाडगे महाराज जन्माले या, विवेकानंद जन्माले या, शिवाजी महाराज जन्माले या, दुसऱ्याच्या घरात, दुसऱ्याच्या आपल्या घरात नाही. आपल्या वाटोळ करून टाकल ना आपल्या घरात आल्यावर. म्हणजे हे मोठे मोठे महात्मे जन्माला असं वाटतं आपल्या घरात नाही, आपल्या दुसऱ्याच्या. नुसतं लेकरं गंध लावायला लागले. होतं का साधू? गयात माळ हरिपाळा चालला की तू इथे लाईन बरोबर नाही आता. अरे राम राम राम, देवा धर्मात मंदिरात पाणी घालू लागला. तुम्ही पहा, लहानपणात काही म्हणत नाही कोणी, पण थोडासा मोठा झाला, कामाधंद्याचा झाला, पण तो जर देव धर्म करायला लागला तर मायबापाचे सनसन फनफन तनतन करता. अरे परमार्थ जर समजला, चांगला संसार कर, चांगला संसार कर. आणि देवा धर्माचं अध्यात्माचं आम नाही पण संसारातच राहिला तर त्याच्याकडून चांगला संसार केला जाणार नाही. बापाले बाप नाही म्हणणार. देवा धर्मात असेल, साधू संतांच्या संगतीत असेल तर बापाले बाप म्हणून आदरानं जगवल, मायले माय म्हणून जगवल, बहीण भावाची कदर ठेवील, म्हातारपणात सांभाळी. हे इकडे टच असल्यावर, त्या गोष्टी समज असल्यावर. कारण हे शिक्षण आहे, स्वजनेषु अतिक्रमो नैव कर्तव्य शिबिरात शिकविला आहे. आपल्या माणसाचा परिवाराचा अतिक्रम करू नये. हे सगळं इथे आहे. हे सगळं परमार्थात येईल तर चांगले संस्कार, बिड्या वळणार नाही, खर्रे खाणार नाही, धाब्यावर जाणार नाही. अरे इकडे चांगल्याच्या संगतीत आहे तर चांगलाच बनल ना तो, त्याचे विचार चांगले राहतील. किंवा संसारात किती दुखणे आहेत, किती भयानक अडचणी आहे. मला सांगा, आता लेकराचे लग्न नाही होऊ राहिले तर, लेकराचे वय 30, 35, 40 झाले, लग्न नाही होऊ राहिले तर मग लेकर काय घेतात? टेन्शन. आणि टेन्शन आल्यावर काय करते तर, टेन्शन आल्यावर काय करते तर, आणि ते कार्यक्रम करून कुठे येते तर घरी. आता ते जर साधू संघ जुळेल असेल, ज्ञानेश्वरी गाथा संघ त्याला जुळेल असेल, आणि त्याला जर समज असेल की हे आपलं प्रारब्ध आहे, आता तो प्यायला जाईन का? तो जपतप करत राहील का? देवाची इच्छा, आपलं कर्म समजून निवांत राहील. हे लेकरं व्यसनी बनतील, प्रॉपर्टी गमावतील, आणि तुम्हाला शिव्या त्रास, आणि मग किती दुःख आहे. मग मला सांगा बरं, परमार्थात किती फायदा? हे जर समजलं ना, माणूस चांगला संसार करतो. आता मग आमच्याही भावाचं लग्न बाकी आहे ना, घरात चिडचिड नाही, एकदम नॉर्मल जप करते, प्रवचन ऐकते, सोबत राहते आमच्या. आता आमची आई पण एकदम नॉर्मल म्हणते. ते कधी कधी जरा असं डोकं खराब होते म्हणते 1 मिनिटासाठी, पण लगेच नॉर्मल होते. पण जर मग संसारातच असते तर, अध्यात्माचा अँगल जर नसता तर मग कसं झालं असतं बरं? किती भयानक काम. अरे म्हणून तर लेकरं परमार्थाले अट्याच असावं. कधी समजावं तुम्हाला, लेकरं वाया जात नाही तिथे आल्यावर. आणि पैसा आपल्या संचिता नाही. देवधर्म करत असेल तर कमाई आहे. आणि खर्च कसा करावं, किती करावं, तुम्हाला काय वाटतं का मी आठाव? मी एकेका पैशाचा हिशोब ठेवतो. मी कुठे पैसे खर्च केले पाहिजे, कुठे नाही केले पाहिजे, सगळं व्यवहार समजते. हा, मायामागे संसार नाही म्हणून मी राखून ठेवत नाही. फक्त मायामागे जर संसार असता तर बिलकुल हिशोब म्हणजे हिशोब. डॉक्टरले 1 रुपया याला आता विचारा तुम्ही, दवाखान्यात पाठवलं, उमेशने आले 700 रुपयाच्या डॉक्टरने गोळ्या लिहून दिल्या. किती रुपयाच्या? 10 लेकराले 700 रुपयाच्या गोळ्या. संडास लागल्या त्याच्या. आता संडास लागली आणि 10 लेकर आले तर 700 गोळ्या असतात. 700 रुपयाच्या गोळ्या असतात का? त्याच्यावर किती गरम झालं मी, किती तापलो याच्यावर. आपले हक्काचे डॉक्टर आहे, आपल्यापाशी पहिलं मेडिसिन पडलेलं आहे. पैशाचा मी विचार करत नाही. माझा पैसे कुठे गेल्यात आहे? मेडिकल वापस करे लोक दम नाही घेतला. चाल पहिले वापस कर नेऊन, पहिले वापस कर नेऊन, और तो निर्णय घेतलं होतं. म्हणजे मला काय व्यवहार समजत नाही का सांगा बरं? मायावर कोणाच्या जबाबदाऱ्या नाही. म्हणून आता शिबिर केलं आपण का पैसे का असे उधळले का? जे पाहिजे ते, जेव्हा पाहिजे तेव्हा. असं नाही की मग आहे तर मग उडवा, असं थोडी केलं काही.
म्हणजे देवधर्मात गेल्यावर माणूस वाया जाते. कोण म्हणते असं? नामदेव महाराजची माय साधू संताले म्हणते माय काट्ट वाया गेलं. नामदेव महाराजाले म्हणते काय पोरा लागली चट पण धरी वाट देवळाची. ज्ञानेश्वर महाराज सांगते माऊली मा काट्याला समजून सांगा बरं, त्याला बायको आहे, त्याला लेकर आहे. अरे लेकर कसे सांभाळायचे, बायकोले कसं मॅनेज करायचं, कुठे समजल्या गोष्टी. नवऱ्याचा पोरी आता लग्न झालं की झट वापस येतात. दुसरा मा बापाला कमी नाही म्हणता. तिसरा का वेश्याबंदा मरे लोक 10 नवरे करता तुम्ही मरेपर्यंत. हा पण त्या जर या अध्यात्मात येतील तर ह्या सतीच्या गोष्टी, यानं काय सहन केलं, पतिव्रतेच्या गोष्टी किंवा अजून पुराणातल्या मोठमोठ्या स्त्रियांच्या गोष्टी जर ऐकायला भेटतील तर थोड्या सहन करतील. संसार चांगला असो, संसार परिवार चांगला आहे आणि परिवार वाईट आहे तरी सहन करावं लागते. म्हणजे वाईट आहे तर ते तर टेन्शन आहे, पण नवरा बायको चांगले असल्यावर बिमाऱ्या हातच्या आहेत का, पैसा आपल्या हातचा आहे का, मग राहिले घरदार बरोबर नाही, मग टेन्शन आहेच का नाही. फक्त टेन्शन नवऱ्याचं नाही का बायकोचं लेकराचं नाही, पण बाकीचे टेन्शन संसारात टेन्शन राहतातच. पण मग सोडत असते का, आणि कुठे गेलं तर पडसाले पान 3च असतात. ते ज्ञानेश्वर महाराजांना ओवी सांगितली 18व्या अध्यायातली, एका बाईचा नवरा दारू पिऊन तिला रोज मारत जाय, 4-8 दिवशी ठोकायचा, 4-8 दिवशी ठोकायचा. ती कंटाळली, लयच रट्टे खाली तिनं, ती कंटाळली, तिनं त्याला सोडून ते दुसरा एक पसंत केला आणि त्याला घेऊन पळून गेली. याचे रट्टे किती खा, त्याला त्याच्या संग पळून गेली दुसऱ्या संग. आणि गोष्ट अशी झाली तो रोजच ठोकीतच जाय. आता काय कराव, ती म्हणे पहिला बरा होता, 2-4 दिवसानं मारत जाय आणि पिऊन आल्यावर म्हणत जाय. हा पिऊन असला तरी रट्टे, बिना पेल असला तरी रट्टे. मग नवरा बदलला तर संसाराची परिस्थिती बदलली का? जागा बदलून नशीब बदलत नसते. मी तुमच्या इथे कोण राहतो माहित आहे का? त्याचं कारण आहे, मी कुठे जरी राहायला गेलो तर मा नशिबाचे दुःख आहे ते मला भोगाच लागणार आहे. नाही मग आपलं घर आहे बा, आता आमच्या गावात राहता येते का आमच्या परिसरात राहता येते, काहून जात नाही मी? जागा बदलून नशीब बदलत नसते. मग काय रे पहिले सोडायचं, जे आहे ते बरं आहे आता. आणि हे समजेल कधी बरं? म्हणून लेकरं देवा धर्मात येतात, साधू संताजवळ येतात, याच्यापेक्षा नशीब. आमची बहीण, आमच्या बहिणीला आम्ही सांगतो लग्नाचं, बाई एकदाच नवरा करायचा. आम्ही काय सांगितलं होतं, एकदाच नवरा, लग्न एकदाच. डबलचं लग्न ते लग्नच मानल्या जात नाही, तो व्यभिचार आहे. एकदाच असंच सांगितलं. आमच्या बहिणीनं 6 वर्ष का त्रास सहन केला, तुम्हाला काय सांगा एका शब्दावर. आपला भाऊ म्हणते एकदाच लग्न एकदाच नवरा, पण आता सहनच होत नाही, सोडलं. मग आता वय नाही तिथे जास्त काही, दुसरं लग्न, ते म्हणे बस आता दुसरा नवरा पाहिजे नाही. कशामुळे हे, कशामुळे सांगा बरं? हे आपण सांगतो काय लेकरं वाया गेले म्हणून सांगता. म्हणून परमार्थ करणाराले अगोदर विरोध कुठून होते? घरातून. तुमचं बरं व्हाव, तुमच्या काट्याचं बरं व्हाव. तर काय करावं म्हणते, पोरग शिबिर राखलं येतच नाही. वावरात कसं पाठवता, हा कामावर कसं पाठवता, इकडे कोण पाठवत ना. मग तर रट्टे देता, इकडे देवाच नाही काय, त्याला आवडच नाही म्हणत, भाकरच द्यायची नाही, काना मागा वाजवायच्या. कुठे जाणार आहे ते, कोणासाठी सगळं हे? त्याच्या भविष्यासाठी. त्याला समज येईल, संसार चांगला करते माणूस. आता आमच्या संपर्कात जेवढे परमार्थिक माणसं आहे, आमची अनुसाबाई पाहिली का, 1 नंबर व्यवहारात स्ट्रिक बाई आहे. व्यवहार म्हणजे व्यवहार, कुठे जपात पण व्यवहार बिघडला. आमचे अनंता महाराज, कुठे व्यवहार बिघडला, आमचे बंधू किती जण आहेत. हा काही गबाळेच आहेत, आमचे बबलू भाऊ ते पहिल्यापासूनच गबाळे आहेत. ते देवा धर्मात आल्यावर आता चुकून संसारात पडले, ते तर जाळे जटावले साधूच पाहिजे होते. म्हणजे ते तिलाच नाही त्याला समजा. आता सगळे मी व्यवहारात हुशार सांगितलं ना की मामा काही जबाबदाऱ्या नाही, लवकर बरं व्हा वाटते तर मग चला. घरच्या लोकांचा विरोध होते, मग घरचे विरोध करतात म्हणून सोळाचं ते दगड, तो योद्धा आणि ती सती डोळ्यासमोर डोळ्याची. घरच्यानं किती विरोध केला, आपला त्याला क्रॉस नाही करायचा, पण त्याच्या लक्षात नाही येऊ देता आपला परमार्थ बंद पडू द्यायचा
नाही. जनाचा अपवाद हे सहन करावं लागते हा घरच्या लोकांचं. जनाचा अपवाद म्हणजे देव धर्माला लागला की मग गावातले आहा करून करून भागले म्हणतात आणि आता लागले परमार्थाले टिक्का माळ माय तर लय ठोकर घातली म्हणतात. बुवा तुम्ही तर लयच चावट दिसा, तुम्हाला 2-2 माया आहेत. तुमचा बाप लयच आवड होता वाटते म्हणजे 2-2 माया केल्या. सांगा आता काय, आता जन आहे जग आहे. हे लोक परमार्थ करायला बरे पाहत नाही. मग लोक असे म्हणतात म्हणून का देवधर्म सोडायचा का? सोडतात. लोकांचं कंटाळतात. संसारात ते झंझट आहे. बरे सासऱ्यानं असं म्हटलं, सासून तसं म्हटलं, मा भाऊ असा म्हणते, मै बायको तशी म्हणते, फलाना असा करते, सारं यानं म्हटलं. कोण का ब्रह्मदेव आता बाप आहे पुढचा म्हणणारा? लोक तर बोलतच राहतात. लोक तर काही म्हणतात. मग त्याने काही म्हटलं का आपण सिरियस व्हायचं का? सोडून देणं शिकायचं, सोडून द्यायचं. जनाचा अपवाद सहन करावा लागते. पण देवाचे आघात, परमार्थाला लागलो आपण तर देवही आपली परीक्षा पाहिजे. देव परीक्षा पाहिजे आपली. किती जणांच्या परीक्षा पाहिल्या. घरात खायला घास नाही आणि 60,000 ऋषी आले जेवासाठी. द्रौपदी घाबरली, उपाशी पाठवा तर पुण्याचा नाश होते. आता काय करा? पण त्या टाइमला भगवान श्रीकृष्णाला आवाज दिला, देवा या जेव घालासाठी. तो बाबा आला आणि आल्यावर काय म्हणते, मी भरल्या ताटात उठून आलो, मला लयच भूक लागली, मला पहिले जेव घाल. पण शाबास, दुष्काळात 13वा महिना. 60,000 महात्मे जेवासाठी येईल आहेत, त्यांना जेव घालासाठी तुले बोलावेल आहे बापा. आणि आल्यावर तू भाकर म्हणून मागू लागला. आता ते म्हणजे काही सांगू नको, पहिले जेव घाल मग बाकीचे काम. आहे का नाही परीक्षा? परीक्षा आहे का नाही? पाच झाली द्रौपदी. भगवान कृष्णाची करंगुडी कापल्या गेली. सुभद्रा आणि द्रौपदी दोघी बसल्या आहेत. एक सख्खी बहीण, एक मानलेली बहीण. सांगितलं सुभद्रे, बोट कापलं, रक्त होऊ लागलं. सुभद्रा चिंध्या पाहायला लागली घरात. राजाच्या घरात चिंध्या सापडतात का? आणि द्रौपदीनं अंगावरचे भरजरी कपडे फाडले, नेसलेला शालू फाडला, तिनं बांधला. झाले की नाही परीक्षेत पास? आपण तर भिकाऱ्याला भाकर देत नाही, कुत्र्याला उभं करत नाही आपण अंग. पण जर ते देव असेल तर, देव त्या रूपानं आला असेल तर किती. मयूरध्वज नावाचा राजा भगवान कृष्ण बामणाच्या रूपानं आले आणि त्याले म्हणे माई बायको वाघानं धरली म्हणे. राक्षसानं वाघानं माझ्या बायकोला धरलं म्हणे. मग मी त्याला म्हटलं मा बायको सोड, तर ते म्हणे मला भूक लागली. मग मला याच्या मोबदल्यात दुसरं काही तुम्ही बायको सोडतो. मग काय पाहिजे म्हणजे मयूर ध्वजाचं उजवं शरीर पाहिजे, अर्ध उजवं शरीर पाहिजे मयूर ध्वजाचं. आता तो राजा, मग याच्या बायको त्याचा जीव आहे, तर त्या राजाचा ते स्वतः जीव नसला सांगा बरं. त्याला म्हणजे तुझे अर्ध शरीर पाहिजे. इतकंच नाही, अर्ध कसं करावं मग ते? आता एका बाजून ती बायको, एका बाजून ती पोरगा, ते करवतीनं कापून अर्ध करून पाहिजे. मयूर ध्वजानं काय म्हटलं? देव होता, कापलं शरीर, या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं, धार लागली पाण्याची. बामन म्हणे कापलं झालं अर्ध निर्ध, तर करवत सुरू झाली होती. तर बामन काय म्हणते, राहू दे बाप्पा, तू तर रडू लागला. आता सांग, कापल्यावर सुरू झाल्यावर राहू दे बाप्पा, आता तू तर रडू लागला, तू एक मन दिसत नाही. राजा म्हणे मी त्याच्यासाठी नाही रडू लागलो, उजवं संताच्या कामी आलं, डावं काही कामा पडलं नाही म्हणून डावा रडू राहिलं म्हणे. आला देव असा सहन करला. किती आपद आहे. श्रीयाळ चांगुना, त्याचं एकुलतं एक लेकरू, काय त्याचं नाव? श्रीयाळ चांगुनाच्या पोराचं चिलिया बाळ. पण भगवान शंकरानं त्याचं मांस खायला मागितलं. होईन का पास आपण? हा, हे सगळं सहन करला. काय शेवट गाठणार आहोत? त्या म्हटलं एकेका रुपयात जर तुमचा जीव आहे, धान्याच्या एका घासात जर लेकर पाहून वाळा, गोळ कमी वाळा, पंकजच घाल मला घातली तू. माझ्या पुरलं पाहिजे. काय करावं सांगा आता? कुठे ते सगळं सहन करावं लागते. लय वाजले आता, पण आज मापच घ्यायचं होतं साऱ्याचं म्हणून आलो. तर मी सहन करू आलो. बरं मी बिमार होतो तरी आलो. आता घाम फुटू राहिला बिना भाकरीचा, पण अजून काय केलं, सहन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, दैन्य दुःखी न तपे. दैन्य म्हणजे दुःख,
दुःख सहन केलं पाहिजे. भय शोकी न कंपे, भिलं नाही पाहिजे, सहन केलं पाहिजे. आपले काही असं दृश्य आपला हातपाय लगेच हालता, शोक निर्माण झाला, कोणी आपल्या नुकसान झालं का, कोणी प्रेमाचा गेला तर शोक होते ना. शोक, भीती, दुःख हे सगळं सहन करावं लागते. पुन्हा देह मृत्यू न वासिपे पातलेनी, मरण आलं आपलं, काय आलं आपलं, दिसू लागलं की आपण मरणार आहोत, ते मरण आल्यावरही आपलं अवसान नाही गेलं पाहिजे, ते सहन केलं पाहिजे. कोण एका परमार्थिकाची ही कॅपॅसिटी पाहिजे, मराले पण आत गेलं नाही पाहिजे. आता मग आपलं झालता त्रास, उलट्या बिलट्या लय झालता, कशा कसं होत जाय, लय के होत राहते म्हणा आता. पण मला मराचं भेव नाही लागत, ते दुखते तर मग थोडासा त्रास होतेच समजा, पण मग आपण मेलो तर हे विचार डोक्यात येत नाही. मेलो तर मेलो, मग त्याला काय इलाज आहे, मग हिची तर कोण नाही, आता मग नाही तर नाही सापडेल, दिशीलच जरा भयानक कोण आले, काय व्हायला लागतं सांगा बरं. आता लट भितात लोक मरणाले. अजून वय व्याधी गजरे, वय म्हणजे वय वाढलं, म्हातारा झाला, लोक लट भितात म्हातारपणात, लेकर खाती खाऊ घालतील का नाही, दवाखाना, बिमार पडायचं काम पूर्ण नाही. बाया तर म्हणतात बुड्या बाड्या आता आपल्या संपर्कातल्या, बापा सुका सुकीने म्हणतात, काहून घे ना जराशे इंजेक्शन, सलाईन लागू दे जराशे, पाय जरासा दवाखाना होऊ दे, 2-4 ऑपरेशन जराशे, सुखासुख काढले का पोराच्या मळ्यावर ठेवून जातो जरा, होऊ दे जराशी चिर फाडतो जराशी, काय सुखासुखीने येले होऊ देऊ नको. परमार्थी माणसानं विचारच नाही करायचा आहे. आपण किती गेला, संडास झाली आतरुणात कपड्यात तरी टेन्शन नाही आलं पाहिजे. आपल्या हातात आहे का ते, आपण मुद्दाम केलं का ते, वय झालं आपलं आता, त्याला काय इलाज आहे, शरमही नाही वाटू द्यायची, दुःखही मानायचं नाही. पण होते का असं, व्याधी बिमारीला पण व्यायचं नाही. जे आपलं पूर्वकर्म आहे, 3 हिस्से बिमाऱ्या आपल्या पूर्वकर्मा नाही. तंबाखू न खाणारा, बिडी न वळणारा, बाहेर न जेवणारा, साधं खाणारा, हमेशाच बिमार, हमेशाच बिमार. काय आता सांगा बरं तुम्ही, काय आहे सांगा आता. हे आता ते पहिलं कर्म म्हणा, सगळं तर नियमात आहे, चहा पिणं नाही तरी सांगा, तर मग हे काय सगळं सहन करावं लागते. बिमाऱ्या बिलकुल काही कोणती बिमारी झाली अवसान जाऊ द्यायचं नाही. अवसान गेलं म्हणजे याचा अर्थ काय, दगड फुटला, आलं लक्षात, युद्धातून पळाला आणि आगीच्या ज्वाळा पण डोळे मिटले, आणि कसा परमात्माचा शेवट गाठणारा सांगा आपण. त्याच्यानंतर आरती आशा पडी भरे, संसारी इच्छा त्यानं माणूस परेशान होते. जसं आता सांगितलं ना उदाहरण, लेकराचे लग्न, नातू नाही होऊ लागला, पैसे कमी पडू लागले घरात, तर माणूस बिलकुल असा अधीर राहते, झोप नाही संध्याकाळी. हे सगळं सहन करावं लागते, हे सगळं सहन करावं लागतं. आरती आशा आपल्या थोडा चुकूनही असं व्हाव असं नाही आलं पाहिजे. आता एवढं दुखत होतं तर असं नाही आलं की लवकर बसावं. आता हे आपण लोकांना सांगतो का ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सांगतात सगळे, तर काय लवकर बसा, लवकर बरं व्हाव. जेव्हा बसायचं तेव्हा बसलच, पण जे व्हायचं ते होईलच. मग आता काय लय बसाव, ताप बसाव, खोकला बसाव, माझ्या शंभूळ बंद व्हाव, हा प्रयत्न करावा आपण. हा बिमारी बसाव, बिलकुल ते बसाव असा विचार करणं, अधीर होणं म्हणजे पाठ दाखवून पळणं परमार्थाच्या रस्त्याले. पुन्हा निंदा निस्तेज दंडी, कोण माग कुटाने केले, बापा तू किती चांगली आहेस, म्हणजे तुझ्या जपातली तुझी सोबती मला तर तुझ्याबद्दल असं असं सांगत जाय, आरा रा 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 रा, असा दिमाग खराब होते. तो म्हटलंच कसं बरं झालं कुस्त्या खेळत नाहीत. बाबा किती कठीण काम आहे, केली तर केली. बोललं कोणी पाठीमा आपल्याबद्दल तर बोललं, सहन करायचं. सहन करण्यानं पुण्याचा नाश होत नाही, पाप नष्ट होते, त्याच्या वाट्यावर आपलं पाप जाते. मग ती कोणी आपलं असते, कोण काही म्हणू बापा आणि आपण तिकडे ध्यान द्यावं नाही. मग बोलता काय थोबाडता तीर्थ करून राहील तू आता, ते तोंड तो वा केलाय म्हणजे याचा अर्थ काय, तेच तर झाला आता. मग निंदा निस्तेज
निंदा पाठीमाग, निस्तेज म्हणजे अपमान तोंडावर असते, चार लोकात इज्जत घालणं. सहन करायचं. बोलला बोलला, तुकाराम महाराज अपमान केला नाही त्या अंबाजी 100 लोकात, पण महाराजांनी काय केलं? सहन. दंडी कोण कानामागं येऊन झोडपलं, कोणा पहिले मारलं भर चौकात, हिरवं पिवळं निळं केलं, काही गुन्हा नसताना तरी सहन करायचं. त्याला शेवट नाही काढायचा, शेवट आपल्याला काढायचा आहे. त्याच्यामुळे सगळं सहन करावं लागेल. निंदा निस्तेज दंडी काम लोभावर पडी. काम विकार हे विकार जे आहेत ना, हे विकार उठून उभे राहिले ना तर माणसाचं अवसान जाते. काम विकार निर्माण झाला की माणसाचे हातपाय थरथर थरथर करायला लागतात. आणि त्याच्यात ज्याचे लग्न होईल नाहीत आणि ते परमार्थात आहे, त्याच्या ठिकाणी काम विकार निर्माण झाला तर काय खत्ते खाता, ते भयानकच काम आहे. ते सहन करायचा, सहन करायचा. कामाच्या ओघात वाहवत गेला, फुटला. त्याचा अर्थ काय? फुटला ना तो. ओघात वाहत गेला की सहन करावं लागते. काम लोभा, लोभ समजते का? नोटा दिसल्या की मन लालचावते. असं नोट दिसली की अशी जीवाची घालमेल होते. लोभ आपल्या आहेत का? नाही. आपल्या कष्टाच्या आहेत का? कशाला उचलायच्या, कशाला लुटायचं कोणाले? लोभ अवसान जाते लोभानं माणसाचं. इतके पैसे, नजर, लोभात वाहवत गेला. क्रोध, अहंकार, हे सगळे या विकारासंग युद्ध करावं लागते. हे सगळे विकार उठतात, याची ताकदही आपल्यापेक्षा जास्त आहे. चितपट करतात, नड्ड लागतात आपलं, तरी पण यायला टक्कर द्यावं लागते. यायच्या अधीन व्हावं लागत नाही. परमार्थ का गोळ्या खेळणं आहे का? आणि जेव्हा आपण या विकारासंग टक्कर देतो ना, मग समजते आपली काय लायकी आहे. तेव्हा का बकऱ्याचे पिल्ल होय विकार, कान धरला की वळलं इकडे. हे क्रोध निर्माण झाल्यावर मग तुम्ही शांत व्हायचा प्रयत्न करा. नाही होत म्हणून चेहरा नाही नॉर्मल होत, डोळे नॉर्मल होत नाही. पण मग क्रोधाच्या आहारी गेला, परमार्थात भंगला, युद्धातून पळाला, तू कमजोर झाला. तू कोण काही करो परमार्थात, भोया नाही चढल्या पाहिजे. नाही 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 नाही. तुमच्या लक्षात आलं ना? रोमा नवे वाकुडी. हे सगळे विकार किंवा सगळे दुःख, 3 प्रकारचं दुःख आहे. म्हणजे आध्यात्मिक दुःख, स्वतःपासून स्वतःला जे दुःख होते ते आध्यात्मिक, दुसऱ्यापासून जे होते त्याला आधी भौतिक. आणि दैवी आपत्ती, महापूर, भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी, वीज पडणं, हे दैवी आपत्ती आहेत सगळ्या. हे जगातले सगळे दुःख या 3 मध्येच मोडतात. आणि हे सगळे दुःख एका टाइमले आले जर परमार्थ करणाऱ्या जीवनात, एका टाइमले शरीराले बिमाऱ्या, शेजाऱ्या पाजाऱ्या परिवाराचं टेन्शन, आणि त्याच्यात देवाचेही संकट एका दमानं आल्यावरही पर्वतासारखा ताठ उभा राहते. तसा हवेनं पर्वत उडत नाही. या सगळ्या संग सामना करते. परमार्थातून कमी होत नाही, रस्त्यावरून बाजूनं होत नाही. असं राहावं लागते परमार्थात. मग समोरून तर म्हटलं आपली चालच काय सांगा बरं? आपण इतक्या चालीची नाही. आलं का लक्षात? इतकं सगळं सहन करावं लागते. म्हणून दगड जसा मूर्तीपर्यंत तर टिकलाच पाहिजे, तसा आपण टिकलोच पाहिजे शेवटपर्यंत परमार्थात. शूर जसा त्यानं पाठ दाखवायचीच नाही, जीव गेला तरी हरकत नाही, तसा आपण परमार्थाकडे पाठ दाखवायचीच नाही. आणि ती सती जशी अग्नीमध्ये राजी खुशीनं प्रवेश करते, तर परमार्थात सुरुवातीला खूप त्रास आहे, खूपच त्रास आहे. हे सगळं आपण जो चांगलं जगत जाऊ ना, तर जगाचा, परिवाराचा, विकाराचा, इंद्रियाचा सगळे आपल्याला तुटून पडतात. तर बिलकुल डोळे झाकायचे नाही. या सगळ्या संग बिलकुल 2 हात करायचे. आणि असं जर केलं तर मग कारण साधलं, नाही तर मग तयारीती दृढ मन करी साधाया कारण. नाही तर मग तर लय परमार्थ करणारे आले आणि हराम मौतीनं गेले. आपण सांगितलं ना, करोडो नदीच्या पात्रात उतरले पलीकडे काठावर जाण्यासाठी.
पण पलीकडच्या काठावर किती? एकच निघला फक्त. पण इकडे करोड गेले कुठे? तर मग हे अशा साऱ्या गोष्टीतच गेले, याच्यातच बाद झाले, या सगळ्यामध्ये गुंतले आणि पलीकडा काठापर्यंत पोहोचू शकले नाही. म्हणून सगळं सहन करावं लागते, धैर्य धारण करावं लागते आणि एक एक पाय उचलून परमार्थाचा प्रवास करावा लागते. खरं सांगू का, तुम्ही किती चांगले जगू शकता तितकं चांगलं जगा लागतं. किती वाईट कमी करू शकता, वाईट असा स्पर्श झाला नाही पाहिजे, चांगलं होईल ते करत राहिलं पाहिजे. पण होईल तेवढा नाम जप आणि डोकं जागावर राहण्यासाठी असे प्रवचन, तर काही ना काही पदरात, नाही तर पुण्य, उद्धार नाही, देव नाही, हे वाया जाणार नाही. पण मग सद्गती नाही हो, भगवत प्राप्ती नाही, मुक्ती नाही. आपलं कसं होते, एक गोष्ट सांगतो, आता तसे लय वाजले, एक गोष्ट सांगतो थांबतो ना, सांगेल नाही ते कधी. विनोद आहे, एका पारद्यानं जाळे टाकलं आमच्यात पोपट सापडलेत मग दाण्याच्या आशानं. पण मग ते पारदी घेऊन चालला, दळ्यातून कळू लागला तर साधूले पावल्या गेलं नाही. म्हणे का रे काय करतं? म्हणे मार खाईन नाही ते विकीन. अरे म्हणे माय पोट आहे म्हणे, बुवा हे तुले बरोबर नाही, पण माय पोट आहे, याच्यावर माय जीवन आहे. साधू म्हणे किती रुपये जेवतात? साधूनं सगळ्याला ते पैसे देऊन टाकले, सारे पोपट घेतले इकत आणि साधून आणले आपल्या आश्रमात. आणि पुन्हा आता या पोपटायनं जाळ्यात सापडू नये म्हणून साधूनं त्याला शिकवलं. साधूनं काय जायले काय शिकवलं? एक दिन बधिता आएगा, वधिता म्हणजे पारदी, बा एखाद्या दिवशी पारदी येईल, अपना जाल बिछाएगा, पारदी काय करत? जाळ हातरलं आपलं आणि मग उसमे दाना डालेगा, कशासाठी? पण नहीं फसेंगे, नहीं फसेंगे हम, हे त्या पोपटाईकडून पाठ करून घेतलं साधून. सगळ्या पोपटाच्या पाठ झालं. म्हणा रे गड्यो, पोपट म्हणायचे एक दिन बधिता आएगा, अपना जाल बिछाएगा, उसमें दाना डालेगा, नहीं फसेंगे, नहीं फसेंगे. आता लेकरं हुशार झालं. म्हणून मग काय साधू म्हणजे जा, आता तुम्हाला घ्यायचं काम नाही. काही दिवस गेले, आला पारदी एक, आणि पोपट जिथे बसवले होते तिथे झाला हाताला लागला, तर ते पोपट म्हणायला लागले एक दिन बधिता आएगा, अपना जाल बिछाएगा, उसमें दाना डालेगा, नहीं फसेंगे. अरे राम 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 राम. आता पाखरं म्हणतात नाही फसेंगे, त्याचे हातपाय ढिले पडले. आता इतके पाखरे हुशार आहेत, पोपट हुशार आहे, तर जायच का लावा? आता त्याचं मन खट्टू झालं, निघला वापस. दुसरा भेटला, म्हणे का रे? अरे पोपट पाय कसं भजन करून राहिले म्हणे, आपलं काही हाती लागणार नाही. ते टाकून तर भाऊ आपण, टाकून तर टाकून पाहिल्या हरकत त्या जाळं, आपलं जाळं लावलं, दाणे टाकले, गेलं पोपटायचं लक्ष. सगळे जाळ्या, सगळे जाळ्या फसले, सगळे सगळे फसले. पण फसल्यावर म्हणून लागले एक दिन बधिता आएगा, फसल्यावर अपना जाल बिछाएगा, उसमें दाना नहीं फसेंगे, आताही नाही फसेंगे. तितक्यात साधू आला. अरे 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 तुम्हाला शिकवलं तर ना रे बा. पोपट म्हणे आमच्या पाठ आहे, दाखवू का? म्हणून एक दिन बधिता आएगा म्हणजे पाठ होत, जगण्यात होत का? पाठ होत, जगण्यात होत का? असे आता बरेच पोपट आहेत. महाराजानं प्रवचनात हे सांगितलं, अधिक मासात ते निघलं, कालचं कीर्तनात हे विषय होता, ज्ञानेश्वरीत ते सांगितलं. पण जायात असतं फसेला. गोष्टी तर लय मोठ्या मोठ्या चालल्या, सगळ्या जगाच असं चालू आहे आता हे. म्हणून आपण तर त्या मिठ्ठू सारखं नाही, टिक्का बुक्का माळ देवधर्म सब करणं चाललं, तोंडानं म्हणणं चाललं, काही पडलं नाही संसारात. आणि मर मर तर तिथेच आहे. खात्यावरचे पैसे पाहिजे किती आहे, किती वाढले, किती वाढले, आला का मॅसेज नाही का, मालाचे किती झाले, काय करा. नाही फसेंगे, त्या मिठ्ठू सारखं आपलं होऊ नये. पोपट पंची काही कामाची नाही, कराल ते हित सत्य करा, खरं हित करण्यासाठी प्रयत्न करा. संसार तर याही जन्मात आहे, मागच्याही होता आणि पुढच्याही राहणार आहे, हे काही सुटणार नाही मुक्त झाल्याशिवाय.
म्हणून जरा असं मन काढा, ह्याच्यातून वेग वाढवा, सगळं सहन करत चला. आपल्याला कोणासंग टक्कर घ्यायची, कोणाच्या नादी लागायचं नाही, आपल्याला रस्ता क्रॉस करायचा हे ठीक आहे. सद्गुरुनाथ विठ्ठल 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 पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव सब संतन की जय. आरती करायची का? राहिली का आरती? ठीक आहे, लावा पट. एकच करू आता. लावली का? लावली का आरती? लावली का? हरि ओम. हरि मंगल भावी आरती गावे संत दरबारी. लाखनवाडी लाखनवाडी 19 सप्टेंबर दिवशी सुलाईच्या पोटे गुणवंत अवतरले. भिक्षा मागे दारोदारी होऊन भिकारी. लाखनवाडी पौर्णिमेच्या दिवशी होई भक्तांची एकमुखाने तृप्त सारे. लाखनवाडी नको पुष्पहार नको स्वादिष्ट खाना नको भाकरीची गोळी. दास गणेशा पूर्वी आशा तो साक्षात्कारी. लाखनवाडी गावी मंगल भावे आरती गावे संत दरबारी गुणवंत. लाखनवाडी गावी माझ्या सद्गुरु राणा माझ्या सावळ्या पंचाही तत्वाच्या ज्योती. निराकार वस्तू कैसी आकाराने. सर्वा घडल्या प्रकार 16 सांधे 72 कोठड्या काया रचली हरिने. 9 दरवाजे की क्या 9 दरवाजे की क्या अमृत बसवणे. कैसा घराचा वेळा कैसा घातला वेळा कैसा घातला. माझ्या सद्गुरु राणा माझ्या सावळ्या. हे पाचा हे तत्वाच्या कर्पूर गौरम करुणावतारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी. मंदारमाला कपालमाला
दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय कालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिना वारे मले यात्रे पुष्पं पद्माला धावन्ते माला सजा रूपाला अंबिके आता रूपी वदन्ते गाते राधारे मंत्र पुष्पांजली